मित्रांनो, आज आपण एका अतिशय गंभीर अशा विषयावर बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं एक विधान सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप निर्माण करत आहे आणि हा संताप योग्यच आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ज्याला बागेश्वर बाबा म्हणून ओळखलं जातं, या बाबाने एका कार्यक्रमात असा दावा केला की शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि त्यांनी राज्य दुसऱ्यांकडे सोपवलं, म्हणजेच समर्थ रामदास स्वामींकडे सोपवलं. हा दावा फक्त चुकीचा नाही, तर तो आपल्या इतिहासावर, आपल्या अस्मितेवर थेट प्रहार आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? ते फक्त राजा नव्हते, ते एक विचार होते, ते एक क्रांती होते. मुघलांसारख्या प्रबळ साम्राज्याला आव्हान देणारा राजा थकला म्हणणं हे अज्ञान आहे की जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल? इतिहास स्पष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, ते वाढवलं आणि शेवटपर्यंत त्याचं नेतृत्व केलं. त्यांच्या पराक्रमाला कमी लेखण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. मी स्पष्ट सांगतो, इतिहास विकृत करणं बंद करा. लोकांच्या श्रद्धा आणि भावनांशी खेळणं थांबवा. ज्यांना इतिहासाची माहिती नाही, त्यांनी अशा विषयांवर बोलण्याआधी अभ्यास करायला हवा. आणि जर माहिती असूनही चुकीचं बोललं जात असेल, तर तो प्रकार अधिक गंभीर आहे. शिवरायांबद्दल कोणतीही चुकीची माहिती पसरवली तर त्याला महाराष्ट्रात ठाम विरोध होणारच. हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही, हा आपल्या इतिहासाच्या सन्मानाचा विषय आहे. आज जर आपण सर्वजण गप्प बसलो, तर उद्या आणखी कोणी उठून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच आपण शांत नाही, पण संयमी आहोत. आपण आक्रमक नाही, पण ठाम आहोत. आपला सर्वांचा निषेध हा स्पष्ट आहे. आदर ठेवा, नाहीतर विरोध सहन करा. शिवराय हे आपल्या अभिमानाचं प्रतीक आहे. त्यांचा अपमान आपण सर्व कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. त्यामुळे या बागेश्वर बाबाला आपण माफ करणार नाही. हा महाराष्ट्र माफ करणार नाही, हा देश माफ करणार नाही. या बाबाला शिवरायांचं अस्तित्व, शिवरायांचं कर्तृत्व याला काय माहिती? ज्याला इतिहासाची माहिती नाही, तो इतिहासावर बोलतोय. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. जय भवानी, जय शिवराय.